नमस्कार, मी रवी कुमार. जवाब तो आपको देना होगा बोल सरकार या सदरात 85व्या खास एपिसोड मध्ये आपलं स्वागत. कसे आहात आपण? मजेत ना? मजेत राहा, हिट राहा, फिट राहा आणि हो, आरोग्याची काळजी घ्या. चला तर मग विषयाकडे वळूया. बारामतीमध्ये शरद पवारांच्या नावाने एका आर्टिफिशियल इंटेलिजन्स सेंटरचं उद्घाटन झालं आणि त्या उद्घाटन झालेल्या कार्यक्रमाची पत्रिका बघा. त्याचे फोटो पण आता सगळीकडे आलेले आहेत. न्यूयॉर्कमधल्या न्यायालयामध्ये आरोपी क्रमांक 1 असलेल्या गौतम अदानी याच्या हस्ते उद्घाटन या आर्टिफिशियल इंटेलिजन्स सेंटरचं झालं. आता कार्यक्रमाला शरद पवार, सुप्रिया सुळे, त्याच्यानंतर अजित पवार, सुनेत्रा पवार, त्याच्यानंतर रोहित पवार, हे सगळे जण कार्यक्रमामध्ये हजर. म्हणजे हे सगळे पवार कुटुंबीय. आणि त्या कार्यक्रमामध्ये सुप्रिया सुळेंनी आणखीन एक नवीन नातं सांगितलं. म्हणजे एवढे नातेवाईक कमी होते का? म्हणजे पवार साहेब स्वतः, त्याच्यानंतर अजितदादा पवारांची पत्नी, नंतर रोहित पवार, नंतर ते कोण दुर्गेश पवार. त्यात सुप्रिया सुळेंनी सांगितलं की गौतम अदानी पण माझा भाऊ. म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स सेंटरचं उद्घाटन करत असताना महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या लोकांना त्यांचा इंटेलिजन्स हा आर्टिफिशियल आहे असं समजतात काही लोक. तिथं तो हा मनुष्य देशभर धुमाकूळ घालतोय. गौतम अदानी सर्व मोनोपोली क्रिएट करतोय सगळ्या क्षेत्रांमध्ये. आणि इतका मोनोपोलिस्टिक कॅपिटलिस्ट, क्रोनी कॅपिटलिस्ट, कर्ज काय माफ करून घेतलं जातं, जीएसटी काय माफ करून घेतला जातो, सगळं माफ करून घेतो हा मनुष्य. त्याचा भूदंड नागरिकांना भोगावा लागतो. मुंबई एअरपोर्टवरती एअरपोर्ट ऑपरेटिंग चार्जेस आपल्याला तिकिटामध्ये काही 100 रुपये होते, ते आता 2 का 3 हजार रुपये झाले अदानींनी घेतल्यापासून. हा सगळा भूदंड नागरिकांना भोगावा लागतो, सहन करावा लागतो. आणि त्याचा उदो करत असताना यांची तर म्हणजे काय घसरते मला जीभ तेच कळत नाही. काही झालं की आपला हा दादा, तो दादा, हा भाऊ. आता गौतम अदानी भाऊ. मी न्यूयॉर्कच्या कोर्टामध्ये आरोपी क्रमांक 1 असलेला गौतम अदानी अमेरिकन नागरिकांकडून उभा केलेला पैसा दुसऱ्या देशामध्ये लाच देण्यासाठी वापरला, हे गुन्हेगारी कृत्य केल्याचा आरोप ज्याच्यावरती आहे, तो गौतम अदानी माझा भाऊ म्हणे. आणि नुसतं भाऊ म्हणून थांबल्या नाहीत, मला सुनावण्याचा सुद्धा त्यांना अधिकार आहे. म्हणजे मला छापण्याचा सुद्धा त्यांना अधिकार आहे. हो ताई, तुम्ही लोकसभेच्या खासदार आहात हो. त्या लोकसभेच्या तरी इभ्रतीचा विचार करा. त्या संसदेच्या इभ्रतीचा, अब्रूचा विचार करा. त्या संसदेच्या सन्मानाचा विचार करा. तुम्ही तिथं खासदार सुप्रिया सुळे म्हणून होत्या ना, छापलं तसंच होतं. मग अमेरिकेमध्ये गुन्हेगार आरोपी क्रमांक 1 असलेला मनुष्य, त्याला मला सुनावण्याचा अधिकार आहे, माझ्या देशाच्या लोकसभेच्या खासदाराला सुनावण्याचा अधिकार आहे असं म्हणतात. तो ना तुमचा मतदार आहे, ना तुमच्या पक्षाचा कार्यकर्ता आहे, ना नेता आहे. कुठल्याही अर्थाने हे शोभतं का? आणि मग देशामध्ये जो सगळा क्रोनी कॅपिटलिझम वाढतोय, जी 16 लाख कोटी रुपयाची उद्योगपतींची कर्ज माफ करून टाकली जात आहेत, याला रोखणार कोण? तुम्ही तर नाहीच रोखणार. याचा अर्थ हे सरळ सरळ आहे ना. याचा दुसरा अर्थ काय निघतो की गौतम अदानी आणि त्याच्यासारखे इतर सगळे क्रोनी कॅपिटलिस्ट जेवढे आहेत, जे नरेंद्र मोदीच्या सरकारचा फायदा उचलतायत आणि देशातल्या नागरिकांना लुबाडून यांची स्वतःची कर्ज, स्वतःचा कर माफ करून घेतायत, हे तुम्ही थांबवणार नाही. हे तुम्ही अप्रत्यक्षरित्या कबूल करून टाकलंय, अप्रत्यक्षरित्या कबूल केलेलं आहे. मला एक गोष्ट आठवते आणि याच्यातून नेत्यांची विश्वासार्हता निर्माण होत असते किंवा संपून जात असते, हे पण लक्षात घ्या. एक प्रसंग मुद्दाम सांगतो, सत्य घटना. नरसिंहराव पंतप्रधान असल्याचा काळ होता आणि नरसिंहराव पंतप्रधान असताना जैन हवाला डायरी
हा प्रकरण खूप गाजलं होतं. ते जैन नावाच्या एका उद्योगपतीच्या डायरीमध्ये काही नेत्यांची अद्याक्षरं लिहिलेली होती आणि त्याच्या पुढे काही आकडे असतील आणि त्या नेत्यांनी भ्रष्टाचार केला. मग त्यात म्हणजे माधवराव सिंधियांचं नाव होतं, आणखी अगदी लालकृष्ण अडवाणींचं पण नाव होतं आणि त्यामुळे लालकृष्ण अडवाणींनी राजीनामा दिला. पोटनिवडणुकीला मात्र पुन्हा उभे राहिले. नेमकं राजेश खन्ना त्यांच्या विरोधात उभा राहिला आणि पराभव झाला अडवाणींचा. तर त्यावेळेला जैन हवाला डायरी प्रकरण ज्या वेळेला प्रचंड गाजत होतं त्यावेळेला काँग्रेसच्या 24 अकबर रोड या हेडक्वार्टर ऑफिसमध्ये पत्रकार परिषद होती. पत्रकार परिषदेचा हॉल गच्च भरलेला होता आणि इतके मोठे मोठे आरोप हवाला कांडचे हे त्या काळातल्या मंत्र्यांवरती होत असताना, नेत्यांवरती होत असताना, आता काँग्रेसच्या प्रवक्ता असलेले, आता काही हयात नाहीये, विठ्ठलराव गाडगीळ हे काय बोलणार याकडे सगळ्यांची उत्सुकता होती. आणि पहिलाच प्रश्न त्यांना विचारला गेला पत्रकार परिषदेत की तुम्ही नेहमी पवारांवर टीका करता, पण या हवाला कांडच्या डायरीमध्ये पवारांचं नाव नाहीये. त्यावेळेला गाडगीळ असं म्हटले होते की मला या हवाला व्यवसायाबद्दल फारशी माहिती नाही, मला इतकंच माहिती आहे की तो विश्वासावर चालतो हवाला. याचा अर्थ काय? याचा अर्थ विठ्ठलराव गाडगीळ सांगत होते की पवारांची विश्वासार्हता नाही. सुप्रियाताई, तुम्ही विचार करा, अजितदादांनी तेच केलं जे पवारांनी केलं होतं 78 साली. त्यांनीही जनसंघाला सोबत घेतलं होतं. हे तर भारतीय जनता पक्षाच्या मांडीवरच जाऊन बसले आणि आता तुम्ही, आता इंडिया आघाडीतल्या इतर नेत्यांच्या समोर कसं जाल तुम्ही? काय विचारतील ते? काय बोलतील? काय तोंडाने राहुल गांधीच्या प्रश्नांना फेस करू शकाल? आणि जनतेच्या मनातल्या प्रश्नांना, जनतेच्या मनात जी विश्वासार्हतेला तडा आणि भग्न झालेलं आहे पूर्णतः, आणि हे वारंवार होत आहे. गेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये ज्यावेळेला राफेल 2019च्या ज्यावेळेला राफेलवरून आरोप चालू होते, अनिल अंबानीला कसा फायदा दिला गेला याच्यावरून ज्यावेळेला आरोप चालू होते, त्यावेळेला सुप्रियाताई ट्विट करत होत्या अनिल अंबानी बरोबरचे फोटो, अनिल अंबानीच्या कुटुंबियांच्या बरोबरचे फोटो. आत्ताही हिंडेनबर्गचा रिपोर्ट आल्यानंतर तुम्ही अडानीला घरी बोलवायला सुरुवात केली. मग त्याच्याबरोबर जेवण काय, त्याला घरी काय बोलवणार, रोहित पवार त्यांची गाडी काय चालवणार, सारथ्य करणार त्यांच्यासाठी. हे असं जर असेल तर महाराष्ट्राचं आणि देशाचं सारथ्य तुम्ही करूच नये, अजिबातच करू नये. हा जो सगळा प्रकार आहे, एक लोकांनी निवडून दिलेला खासदार असं म्हणतो की एक क्रोनी कॅपिटलिस्टला मला सुनावण्याचा अधिकार आहे. म्हणजे इतकी खंत वाटते. यशवंतराव चव्हाणांचं नाव सुद्धा काढू नका यापुढे. हक्कच नाही तो, आता अधिकार गमावला, तो पूर्णतः गमावलेला आहे हा संपूर्ण अधिकार. काय त्या अमेरिकेतल्या खटल्यात होणार असेल, अजूनपर्यंत भारत सरकारने त्या गौतम अदानीला आणि त्या सागर अदानीला ते समन्स बजावलेलं नाही. त्याला आता जवळजवळ 8-10 महिने होत आले, वर्ष झालं की अमेरिकेतलं न्यायालय इंटरपोलला रेड कॉर्नर नोटीस काढायला लावेल आणि इंटरपोलला रेड कॉर्नर नोटीस काढल्यानंतर त्यांना अटक सुद्धा होऊ शकते. हे लक्षात घ्या. म्हणजे एक दादा आहेच आहे, हा भाऊ. महाराष्ट्रातलं राजकारण, महाराष्ट्राच्या राजकारणातली नैतिकता ही काय असावी हे तुमच्या पक्षाचे पुण्यामधले असलेले अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दाखवून दिली. प्रशांत जगतापांनी त्यांच्या विचारधारेला शाहू फुले आंबेडकर, महात्मा गांधी यांची ही जी नावं आपण घेतो, या नावांच्या विचारसरणीला एकनिष्ठ राहायचं असेल तर भारतीय जनता पक्षासोबत किंवा भारतीय जनता पक्षाच्या ऑलरेडी बरोबर असलेल्या अजितदादांच्या सोबत मी जाऊ शकत नाही असं म्हणून तुमच्या पक्षाचा राजीनामा दिला आहे. नीतिमत्ता राजकारणातली
ही कशी असावी हे प्रशांत जगतापांकडून शिका हे म्हणण्याची वेळ तुम्ही आमच्यावरती नागरिकांवरती आणून ठेवलेली आहे. अत्यंत खंत वाटते या सगळ्या घटनेची. तुम्हाला काय वाटतंय दर्शकांना? आणि हे तुम्ही लक्षात ठेवणार का? पुन्हा येणाऱ्या निवडणुकांमध्ये काहीतरी गोलमटोल बाता मारून म्हणजे आरक्षणाबद्दल यांनी भाजपचीच भूमिका मांडली होती की जातीय आरक्षण नको, आर्थिक निकषांवर आरक्षण पाहिजे. तेही अशीच बेगडी होती. आर्थिक निकषांवर आरक्षण जर द्यायचं असेल तर अनिल अंबानीच्या कार्ट्याला पण आरक्षण द्यावं लागेल. कारण टेक्निकली अनिल अंबानी हा दिवाळखोर आहे, त्यांनी दिवाळा जाहीर केलेला आहे. त्यामुळे त्याचा पोरगा पण दरिद्रीच म्हणायला लागेल आणि त्यालाही आरक्षण द्यायला लागेल. हे द्यायचं का? इतकं तर यांचं आकलन आहे.